आज पुण्यामध्ये इंडिया अलायन्सने आंदोलन केले, वीज दरवाढी विरोधात हे आंदोलन होते। या आंदोलनामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे देखील आले होते। ताई, काय सांगाल आज आपण आंदोलन केलं ते आंदोलन? नाही, वीज दर जी वाढ झालेली आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। ताई, आपण जर बघितलं तर आता इंडिया अलायन्सचे देखील सगळे घटक पक्ष होते, पण अरविंद केजरीवाल असतील त्यांना अटक करण्यात आली, संजय सिंग यांना सोडण्यात आलं नाही। असं म्हटलं जातं की देश आता हुकुमशाही जातो, जे इंडिया अलायन्स ते म्हणतं। अर्थातच हुकुमशाही नाही तर काय, हुकुमशाहीच आहे। पुण्यामध्ये काय असेल नेमकी? चारही उमेदवार देखील आपण बघितलं, महाविकास आघाडीची घोषित झालेले आहे। रवींद्र धंगेकर असतील, तुम्ही असता, संजय वगैरे पाटील असतील आणि कोल्हे साहेब असतील, तर काय वाटतं काय होईल? अर्थातच 4ही सीट आम्ही जिंकण्यासाठीच लढतोय ना। आता जनतेपर्यंत तुम्ही नेमकी कोणते मुद्दे घेऊन जाणार आहे? नेमकी काही बेरोजगारी, भ्रष्टाचार या मुद्द्यांवरच तुम्ही लढताय, पण आपण जर बघितलं महायुती आहे त्यांचं असं म्हणणं तुमच्याकडे मुद्दे नाहीये लढण्यासाठी, त्यामुळे तुम्ही हे मुद्दे वारंवार लोकशाही आहे, लोकशाहीला त्यांना बोलायचा अधिकार आहे, भ्रष्टाचार नाही आहे। मीच तुम्हाला 10 क्लिप दाखवते ज्यांनी भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर आरोप केले तेच आज भारतीय जनता पक्ष। अच्छा ताई, ससूनची एक घटना आहे, ससूनमध्ये उंदीर चावल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला, त्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे, CBI। ससूनमध्ये वारंवार या सगळ्या घटना घडतात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? रवींद्र धंगेकर देखील याविषयी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। हो, अर्थातच कोणाचा तरी जीव गेलाय, कोणाचा तरी घरातला माणूस गेलाय। बारामतीमध्ये काय होईल ताई? नेमकी तुमच्या विरुद्ध सुनेत्रा पवारांची लढत जी होणार आहे चर्चा आहे, आणि त्याबद्दल लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाहीये, माझी लढाई एका विचाराशी। एक शेवटचा प्रश्न, संजय शिरसाट असं म्हणाले आहे की जर सुप्रिया सुळे जर सुनेत्रा पवार यांना आई समान समजत असतं त्यांनी त्यांना खासदारकीचं बहाल करा। मी ऐकलं नाही दादा, संजय तर आपण जर पाहिलं तर सुप्रियाताई सुळे या होत्या, यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की संजय शिरसाट यांनी जे वक्तव्य केले ते मी ऐकलेलं आहे आणि ते ऐकून मी पुढे कॅमेरामॅन अमोल निगुल सह ऋषिकेश जगताप, सिटी नाव, पुणे।